आरक्षण जे आहे एस सी प्रभागामध्ये आरक्षण पडल्यानंतर या भागातील अनेक आमचे रिपब्लिकन सेनेचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांना सगळ्यांना उत्सुकता झाली की हा प्रभाग एस सीला आल्यानंतर नगरसेवक होण्याची इच्छा साहजिकच त्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली। त्याच्यामध्येच आमचे जुने जाणते बाळासाहेब बनसोडे हे अनेक 40 वर्ष या प्रभागामध्ये रिपब्लिकन सेनेचं आणि RPIचं कार्य करत आहेत। त्यांनी त्यांच्या पत्नी यशोदाताई यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरला होता। खरं तर शिवसेनेने शिंदेसाहेबांनी आणि त्याचप्रमाणे शेवाळे साहेबांनी हा प्रभाग सुरुवातीलाच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेब यांना सोडण्याचा निर्णय घेतला, कारण मुंबईमध्ये आणि खास करून या अणुशक्ती विभागामध्ये रिपब्लिकनचं वर्चस्व आहे आणि त्यामुळे हा प्रभाग शिवसेना भाजपा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या या महायुतीमध्ये RPIला सोडण्याचा निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये मग ती प्रज्ञा सदापुले या एक तरुण कन्येला उमेदवारी देण्यात आली। त्याचप्रमाणे बाळासाहेब बनसोडे हे देखील तेवढ्या तोलामोलाचे कार्यकर्ते राहिलेले आहेत, परंतु ते समजदार म्हणून आणि समजदारी म्हणून त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज आज मागे घेतलेला आहे। मी शिवसेनेच्या वतीने, शिंदेसाहेबांच्या वतीने, शेवाळे साहेबांच्या वतीने त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की ही जी शिवसेना शिवशक्तीची जी सुरुवात होत आहे ही या प्रभागामधून आता पुढे मुंबईमध्ये दिसणार आहे। हा एकमेव वॉर्ड आम्ही या ठिकाणी RPIला सोडलेला आहे आणि तो वॉर्ड आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून आणायचा आहे याची संपूर्ण जाणीव ही बाळासाहेबांना आहे, कारण त्यांनी अनेक वर्ष रिपब्लिकनचं कार्य केलेलं आहे। त्यांनी शेवाळे साहेबांच्या लोकसभेला अतिशय मेहनत केलेली आहे या भागातून शेवाळे साहेबांना निवडून आणण्यासाठी आणि अनेक माहितीच्या कार्यकर्त्यांना मदत केलेली आहे, परंतु तरीसुद्धा त्यांनी त्यांचं मन मोठं दाखवून प्रज्ञा त्यांचीच मुलगी समजून तिला आशीर्वाद दिलेला आहे। त्यामुळे मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि शिवशक्ती भीमशक्तीची एकजूट येणाऱ्या या महानगरपालिकेमध्ये या प्रज्ञाच्या रूपाने आपल्याला दिसेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। मी स्वतः परिवर्तनवादी चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं सत्तेचा मोह मला कधी नव्हता, परंतु यावेळी अशी संधी एक आली होती की मागासवर्गीय महिला आरक्षण पडलं माझ्या 147मध्ये आणि माझी पत्नी एक सामाजिक चळवळीतली कार्यकर्ते आहे, पदवीधर असल्यामुळं मी आग्रह धरला की मला त्या ठिकाणी लढण्याची संधी द्यावी महायुतीनं। परंतु शेवटी महायुतीचे आमचे सगळ्याचे सर्वोच्च नेते सन्माननीय शिवसेनेचे पक्षनेते सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, या ठिकाणचे माजी खासदार शिवसेनेचे महासचिव सन्माननीय राहुल शेवाळे साहेब, विभाग प्रमुख सन्माननीय आमचे सहकारी अविनाशजी राणे साहेब, रिपब्लिकन पक्ष नेते माननीय रामदासजी आठवले साहेब, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे ह्या विभागाचे सर्व नेते यांनी जो काही निर्णय घेतला असेल तो निश्चितपणे महायुतीच्या हिताचा आहे आणि तो हिताचा निर्णय मला मान्य असणं गरजेचंच होतं, कारण का आम्ही सत्तेसाठी नव्हे तर एक विचारधारा म्हणून त्यांच्यासोबत राहिलेलो आहे। अनेक वर्षापासून चळवळीतले माझे आठवले साहेबांच्या सोबतचे एकत्र राहण्याचा माझा योग 6 वर्षाचा आणि नंतर 40 वर्ष वाशी नाक्याचे असे 46 वर्ष ह्या चळवळीमध्ये घातले। तेव्हा शेवटच्या क्षणामध्ये गद्दारी हा शब्द मला चुकूनसुद्धा माझ्या मनाला स्पर्श करणार नाही आणि महायुतीचा फक्त 147च नव्हे, माझ्यावरती महायुतीच्या नेत्यांनी जी जबाबदारी देतील, अणुशक्तीनगरमध्ये असेल, चेंबूरमध्ये, निश्चितपणे महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी मी जीवाचं रान करेन आणि महापालिकेवरती महायुतीचा झेंडा फडवण्यासाठी मी या ठिकाणी अतिशय जी जबाबदारी दिली ती मी पार पाडीन आणि झेंडा फडकवेन।